सोडून तुलाज मातीला तू जाग उधाणू दे आज उरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता अमन, हा मम्मा. बघ जरा दरवाजावर कोण आहे. मम्मी मी माझा प्रोजेक्ट बनवते, प्लीज तूच बघ ना. अरे बघ ना जरा, मी कामात आहे. नमस्कार. नमस्कार. विश्वास पवार सरांचं घर हेच का? हो, पण आपण कोण? मी हेमंत पाटील, पुण्याहून आलोय. ॲक्च्युली सरांजवळ थोडं काम होतं म्हणून बोलायचं होतं. अहो, तुम्हाला कोणतरी भेटायला आले. बरं बरं, पाठव त्यांना. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ दावली. तू आभाळ आभाळ वादळ तुझं नमस्कार सर. राजा आसमानीच बळ या, दावली. सर, सर्वात आधी तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सर, आपल्या सामाजिक क्षेत्रातील कार्यपद्धतीबद्दल आम्ही भरपूर लोकांकडून ऐकलं आहे आणि त्याचबरोबर आपला कायद्याविषयक अभ्यासू व्यक्तिमत्वाचा जो सारांश आहे तो देखील आम्ही आपल्या विविध कार्यक्रमातून पाहिला आहे आणि अनुभवला देखील. सर, आपल्या या अशाच प्रेरणादायी कामगिरीचा आम्हाला खरंच खूप अभिमान आहे, ज्याची आता युवा पिढींना खरंच खूप गरज आहे. म्हणूनच सर, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही यावर्षी ठरवलं आहे की आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे युगपुरुष होते त्यांनी जे बलिदान दिलं आपल्या देशासाठी, त्यांच्या जीवनावर आधारित असं आम्ही एक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम करायचं ठरवलंय. पुण्यातील आपल्या बालगंधर्व येथे. आणि त्याचमुळे आम्ही असं ठरवतोय की सर, तिथे प्रमुख पाहुणे म्हणून जर का तिथे तुमची उपस्थिती लाभली तर खरंच बरं होईल. कारण कसं आहे, आमचे जे विद्यार्थी वर्गमित्र आहेत आणि आपले नागरिक, त्यांना जर का तुमचं मार्गदर्शन मिळालं तर खूप बरं होईल. तर त्या कार्यक्रमात आपली उपस्थिती दाखवा हीच अपेक्षा. याल ना सर तुम्ही? हो, का नाही. कसं आहे ना पाटील साहेब, की मुळात आपण माणूस म्हणून जगत असताना आपल्या वैचारिक सद्गुणांच्या छटा ह्या जर प्रत्येक माणसाच्या बौद्धिक क्षमतेला जर प्रेरणादायी ठरत असतील तर अशा शैक्षणिक किंवा सामाजिक समुदायाशी त्यांच्या विचारांची देवाणघेवाण करायला मी नेहमीच तयार असेल. थँक्यू. वैचारिक प्रभुत्वाच्या जोरावर तळागाळातील सामाजिक भान जपणारे उत्तुंग व्यक्तिमत्व जेव्हा चांगले यश प्राप्त करतात तेव्हा ते जीवनात इतरांना नेहमीच प्रेरणा देणारे ठरतात. मग त्या पाठीमागे त्यांनी त्यांच्या जीवनात साकारलेली जिद्द, चिकाटी, मेहनत, अभ्यास व त्याचबरोबर त्यांचा त्या क्षेत्रातील असलेला अनुभव लोकांपर्यंत पोहोचविणे अत्यंत आवश्यक असते. अशाच एका अभ्यासू आणि प्रेरणादायी स्वभावातील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे माननीय श्री विश्वास मोहन पवार साहेब. विचारवंत तर या जगात सगळेच असतात, पण विचारांना बदलणारा तुमच्यासारखाही एक असतो. निरभ्र नकाशिखांत चमकणारे काजवे तर बरेच असतात, पण प्रखरतेने उजळणारा तारा तुमच्यासारखाही एक असतो. कारण तुमची ओळख ही तुमच्या स्वभावातून नाही तर विचारांतून कळते. माणूस म्हणून तुम्ही समाजासमोर वावरत असताना जाणवणारा तुमचा प्रामाणिकपणा ही तुमच्या जगण्याची खरी ओळख असली तरीही त्या व्यतिरिक्त तुमच्याजवळ असलेल्या घड्याळाच्या काट्याप्रमाणे शांत, संयमी आणि वैचारिक साधेपणा हीच तुमच्या अस्तित्वाची खरी ओळख आहे. किसी ने खूब कहा है, इंसान के अंदर जो झलके वो स्वाभिमान है और बाहर जो झलके वो अभिमान है. अशाच एका अभ्यासू आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची ओळख या लघुपटाच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. नाशिक जिल्ह्यातील सुंदर असा सिन्नर तालुका आणि या तालुक्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेले पांढुर्ली हे एक गाव. आजच्या घडीला या गावाला आदर्श गाव म्हणणं वावगं ठरणार नाही, कारण आपल्या पवार साहेबांचा जन्म देखील याच गावचा.
दिवंगत मोहन महादू पवार व श्रीमती पार्वती मोहन पवार या प्रेमळ दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेले 3 मुलगे आणि 3 मुली असं हे कुटुंब. त्यातील पहिले अपत्य सौ मंदा मोहन पवार, दुसरे अपत्य श्री विश्वास मोहन पवार, तिसरे अपत्य श्री विजय मोहन पवार, चौथे अपत्य श्रीमती स्मिता मोहन पवार, पाचवे अपत्य श्रीमती रेखा मोहन पवार आणि 6वे अपत्य श्री रुपेश मोहन पवार. सर्वच मुले अतिशय हुशार आणि अभ्यासू. पण या सर्वांमध्ये दिनांक 22 नोव्हेंबर 1966 रोजी जन्माला आलेले श्री विश्वास मोहन पवार जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि कुशाग्र बुद्धिमत्ता तसेच विविध कलागुण असलेले कर्तृत्वान असे हे व्यक्तिमत्व. निसर्ग सौंदर्याने नटलेले पांढुर्ली गाव हे महाराष्ट्रातील स्वित्झर्लंड म्हणून प्रसिद्ध आहे. या गावात प्रत्येक वर्षी यात्रा, उरूस मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. तसेच मनोरंजनासाठी तमाशा, ऑर्केस्ट्रा, नाटक इत्यादींचे आयोजन केले जाते. अशा विविधतेने नटलेल्या या गावात पवार कुटुंब वास्तव्य करीत आहे. मुलांच्या स्वप्नांसाठी त्याचबरोबर कुटुंबाच्या पालनपोषणासाठी आर्थिकदृष्ट्या चणचणीच्या काळात आई वडिलांनी नेहमीच संघर्ष केला आणि या संघर्षाच्या छायेत पवार साहेबांचं बालपण गेलं. या सर्व गोष्टी जगत असताना पवार साहेबांच्या प्रामाणिक आणि धडपड्या स्वभावामुळे हा मुलगा आयुष्यात नक्कीच पुढे जाईल हे वडील जाणून होते. तसा पवार साहेबांचा शांत स्वभाव पण लहानपणापासूनच बोलपट वृत्तीमुळे व कुशाग्र बुद्धिमत्ता ओळखून वडिलांनी त्यांना शिक्षण द्यायचे ठरविले व त्याकरिता ते सिन्नरमधून पडगा, जिल्हा ठाणे या ठिकाणी परिवारासह स्थायिक झाले. मॅडम येऊ का? या बसा बसा. मॅडम नमस्कार, माझं नाव मोहन पवार. मी पांढुर्ली गावातून मॅडम आलो आहे. मला मुलाचं पहिल्या इयत्तेत ॲडमिशन करायचं आहे. अरे वा, का नाही, नक्कीच. बाळा तुझं नाव काय? माझे नाव विश्वास मोहन पवार. ओके, बैस. मॅडम हे माझ्या मुलाचं बर्थ सर्टिफिकेट. अच्छा, मी तुम्हाला काय काय त्याच्यासाठी लागणार आहे ॲडमिशनसाठीची जी पूर्तता लागते ती तुम्ही पूर्ण करा. ती मी तुम्हाला लिहून देते. होय मॅडम. ठीक आहे. धन्यवाद मॅडम. पाहता पाहता पवार साहेबांनी त्यांचे 10वीचे शिक्षण मुंबई येथील पीके रोड म्युनिसिपल शाळा मुलुंड येथून चांगल्या गुणांनी पूर्ण केले व पुढील बीकॉमचे शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय वडाळा येथून पूर्ण केले. महाविद्यालयातील शिक्षणाने व शहरी वातावरणाने त्यांच्या शिक्षणाबरोबरच व्यक्तिगत जीवनावर खूपच चांगला बदल झाला. महाविद्यालयातील विविध राज्यस्तरीय स्पर्धेतून त्यांनी आपले भाषा शैलीचे वर्चस्व स्थापन केले आणि जनमानसात आपला ठसा उमटवला. पण प्रचंड शिक्षणाची ओढ व जिद्दीमुळे पुढे त्यांनी रात्रंदिवस अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज मुंबई येथून भारतीय कायद्याचे अर्थात LLBचे शिक्षण देखील चांगल्या गुणाने पूर्ण केले व त्याच कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून त्यांनी कामकाज देखील पाहिले. पुढे त्यांनी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट अंधेरीमधून स्वच्छता निरीक्षक म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर व बेलापूर येथून LGS डिप्लोमाचे शिक्षण देखील चांगल्या गुणांनी पूर्ण केले. पवार साहेबांचा हा शैक्षणिक प्रवास सुरू असताना दिनांक 15 नोव्हेंबर 1991 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका S विभागातील आरोग्य खात्यामध्ये MPW म्हणून नेमणूक झाली. MPW म्हणून महानगरपालिकेची सेवा निभावत असताना त्यांच्याच कार्यालयातील फार्मासिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या लक्ष्मी वजीरमल ऐलानी यांच्याशी त्यांची मैत्री झाली आणि या मैत्रीचे रूपांतर आयुष्याच्या सुरू असलेल्या प्रवासातील पती पत्नी म्हणून दिनांक 20 मे 1993 रोजी झाले. एक उत्तम सोबती
व सहचारिणीच्या मदतीने त्यांचा वैवाहिक जीवन प्रवास अगदी सुखकर होत गेला. तुझ्या माझ्या संसाराने घर आपलं सजावं, तुझ्या माझ्या संसाराने घर आपलं सजावं, तुझं माझं नातं सखे अगदी खुशीत असावं. धुंदी कळ्याना धुंदी फुलाना शब्द रूप आले मुख्या भावना धुंदी कळ्याना धुंदी फुलाना. संसाराच्या या गोड प्रवासात जगत असताना या दोन्ही उभयत्यांच्या आयुष्यात 2 पुत्ररत्नांचे आगमन झाले. पहिला मुलगा पारस विश्वास पवार हा मेकॅनिकल इंजिनियर असून जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट येथून त्याने MBAचे शिक्षण देखील पूर्ण केलेले आहे व तो EY इंडिया कंपनीमध्ये सध्या कार्यरत आहे. त्याचबरोबर BE इंजिनियर व उत्तम व्यक्तिमत्व असलेल्या समीक्षा ढोबळे हिच्याशी संसाररूपी जीवन प्रवासात मार्गक्रमण करीत आहे. दुसरा मुलगा अमन विश्वास पवार याने BCOMचे शिक्षण पूर्ण घेतले असून तो डिस्ट्रिक्ट व नॅशनल लेवल बॅडमिंटन खेळाडू म्हणून आयुष्याची नवी वाटचाल करीत आहे. सुंदर अशा या कौटुंबिक पर्वात आगमन करीत असताना पवार साहेबांची आयुष्याची स्वप्ने पुन्हा नव्याने बहरत गेली. 15 नोव्हेंबर 1991 रोजी त्यांची MPW म्हणून सहाय्यक आयुक्त S विभागात नियुक्ती झाली. दिनांक 23 फेब्रुवारी 1999 रोजी त्यांची करनिर्धारक व संकलक खाते महानगरपालिका मुख्यालयात लिपिक म्हणून पदोन्नती झाली. दिनांक 12 जुलै 2011 रोजी सहाय्यक आयुक्त F दक्षिण व F उत्तर विभागात मालमत्ता खात्यामध्ये भाडे संकलक म्हणून नियुक्ती झाली. 28 ऑगस्ट 2015 रोजी सहाय्यक आयुक्त G उत्तर विभागामध्ये भाडे पर्यवेक्षक म्हणून त्यांची पदोन्नती झाली. माहे ऑक्टोबर 2019 ते माहे मे 2022 या कालावधीमध्ये सायन रुग्णालयामध्ये मुख्य लिपिक म्हणून त्यांची बदली झाली. त्याच कालावधीमध्ये ते BKC कोविड जम्बो सेंटर येथे कोविड काळात कार्यरत होते. दिनांक 3 डिसेंबर 2021 मध्ये त्यांची L विभागामध्ये वसाहत अधिकारी प्रभारी व मुख्य लिपिक व्यय म्हणून नियुक्ती झाली. माहे मे 2022 रोजी L विभागात तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. हेच तक्रार निवारण केंद्र इथेच असतील. हो चालेल. हेच आहे साहेबांचं ऑफिस. हो सर आत येऊ का? हो या. बसा बसा. नमस्कार सर. नमस्कार. आम्ही सर कुर्ला ईस्ट नेहरूनगरमधून आलेलो आहोत. बर. आम्हाला यावर्षी नवरात्रीची परमिशन घ्यायची आहे आणि आमचं हे पहिलंच वर्ष आहे. त्यासाठी आम्ही नवरात्र परमिशन प्राप्त करण्यासाठी बोललो एकदा सरांना जाऊन भेटू. त्यासाठी काय करायचं कसं काय त्या संदर्भात थोडं मार्गदर्शन करा. साहेब, कसं आहे, आपल्याला परमिशनबद्दल आपल्याला एवढी माहिती नाही आणि समजा आपल्याला परमिशन मिळाली तर आपल्याला कार्यक्रमामध्ये कोणताही अडथळा येणार नाही. आणि साहेब त्याबद्दल आमची स्पेशल रिक्वेस्ट आहे, कारण आम्हाला काहीच माहिती नसल्यामुळे साहेब तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा आणि आम्हाला परमिशन द्या. काळजी करू नका. आज तुम्हाला शेवटच्या दिवशी तुम्ही आले, पण सर्वतोपरी तुम्हाला मी मार्गदर्शन करतोच. या संदर्भामध्ये ज्या ज्या काही NOCs आपल्याला लागतात, जे म्हणजे स्थानिक पोलीस स्टेशनच्या काही NOCs
इलेक्ट्रिसिटी आहे, त्यानंतर फायर ब्रिगेडची NOC आहे आणि ट्रॅफिक पोलीस स्टेशनची NOC. या चारही गोष्टी ज्या असतात ही प्राधिकरणं आहे, तिथे तुम्ही जा. तिथे गेल्यानंतर तुम्ही त्यांच्या त्या ज्या काही NOCच्याकडे इकडे आणून द्या. त्या अनुषंगाने मग पुढची जी काही कार्यवाही करायची आहे तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे आजच्या आज करून देतो. फक्त एवढंच करा की हे जे फॉर्म्स आहेत जे मी तुम्हाला देतोय आणि हा तुमचा अर्ज, ओके सर. तो हा भरून मला तात्काळ द्या. काळजी करू नका, तुमचं काम होऊन जाईल. अशा या निस्वार्थी, प्रामाणिकपणे व मनमोकळ्या स्वभावातून आपला जनसंपर्क कायम वाढवून आपली कर्तव्यातील नीतिमत्ता व कर्तव्य दक्षता अगदी प्रखरपणे दाखवून आपले कार्यालयीन कामकाज अगदी चोख बजावण्याचे कार्य पवार साहेबांनी केलेले आहे. त्यांच्या याच मनमोकळ्या स्वभावातून एल विभागामध्ये केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, हर घर तिरंगा, मेरी मिट्टी मेरा देश, शूरवीरांना मानवंदना असे विविध महत्त्वाचे उपक्रम, त्याचबरोबर पालकमंत्री आपल्या दारी या उपक्रमातून विभागातील नागरिकांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्याचे उत्कृष्ट काम माननीय सहाय्यक आयुक्त एल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय नियमबद्ध व उत्तमरित्या आपल्या सुमधुर निवेदनातून सर्वांना एकत्रित घेऊन पार पाडले व आजही विभागनिहाय होणारे प्रत्येक शासकीय कार्यक्रम ते सुंदररित्या पार पाडत आहेत. प्रशासकीय अधिकारी एल विभाग श्री विश्वास पवार यांच्याबद्दल काय सांगा. यांची माझी ओळख एल विभागात आल्यावरच घडली आणि का व कसे ते कळले नाही, पण दोघांमधले आमचा संवाद म्हणा किंवा दोघांमधील मतं ही एकसारखी असावी कदाचित किंवा हे त्यामुळे चांगलं जुळून आलं. विश्वास पवार साहेबांचे मधुर वाणी आणि त्यांची जी बोलण्याची पद्धत आणि त्यांच्या भाषेवरच्या प्रभुत्व याच्यामुळे त्यांनी सगळ्या कार्यक्रमांमध्ये ते हवेहवेसे वाटायचे. माणूस शेवटी काय आहे की स्वभाव आणि तो कसा कोणाशी जुळवून घेतो हे याच्यावरच त्या माणसाचे मूल कळून येतं. श्री विश्वास पवारांना कुठलेही काम सांगितले की ते हसत खेळतच त्याला सामोरे जातात आणि पूर्ण करतात. कधी त्यांच्या चेहऱ्यावर मी आठ्या बघितल्या नाहीत किंवा जमणार नाही किंवा हे अशा पद्धतीचं कधीही त्यांच्या चेहऱ्यावर भाव दिसून आले नाहीत. रिटायर्ड लाईफ म्हणण्यापेक्षा आता ते जरी वयाने जरी रिटायर्ड होत असले तरी मनाने आणि शरीराने अजूनही तारुण्यातच असे आहे असे माझे मत आहे. त्यांनी आपले उर्वरित आयुष्य त्यांच्या ज्याही काही आवडीच्या गोष्टी आहे त्यामध्ये घालवावे आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो, सुखी समृद्धी जीवन जगावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार. आज आपण सर्वजण श्री विश्वास पवार साहेब यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात जमलो आहोत. विश्वास पवार साहेब हे नावच सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. विश्वास म्हणजे अगदी नावाप्रमाणे त्यांनी महापालिकेसोबत ज्यांच्यासोबत त्यांनी काम केले त्या सर्वांचा त्यांनी विश्वास कमावला. मग ते सहाय्यक आयुक्त असो, उपायुक्त असो का अगदी कनिष्ठ दर्जाचे अधिकारी असो. आणि पवार साहेब, पवार हे आडनावाबद्दल जास्त काही बोलायची गरज नाही. महाराष्ट्रामध्ये जे जे पवार आडनाव घेऊन जन्माला आलेले आहेत त्या सर्वांनीच नाव कमावलेलं आहे. सर्वांनी आपली प्रशासनामध्ये चणूक दाखवलेली आहे. खरं तर सेवानिवृत्त हा खूप चांगलं वाटतं, सेवानिवृत्त होत आहे, पण ही नेहमी आम्हाला आठवण राहील की पवार साहेबासोबत काम करताना जे काही आम्ही शिकलो, जो त्यांची सिन्सिअरिटी, त्यांचं राहणीमान, त्यांचं नम्रपणे बोलणं, त्यांची कामामधली चुणूक, जे मायन्यूटली ते प्रत्येक गोष्ट सर्क्युलर असो किंवा कायदे असो ज्या पद्धतीने ते लोकांना समजून सांगतात किंवा ज्या पद्धतीने ते आम्हाला कन्व्हिन्स करतात, हे खरोखर आम्ही त्यांना मिस करू. परंतु कधी ना कधी सेवानिवृत्ती आपल्याला होणारच आहे आपण सर्वजण. अशा त्यांच्या सेवानिवृत्तीला आमच्याकडनं मनापासून शुभेच्छा आणि त्यांची सेकंड इनिंग ही यशाची भरभराटीची राहो ही परमेश्वरची प्रार्थना. धन्यवाद. विश्वास पवार हे यपनॉर्थ वॉर्डला माझ्याकडे रेंट कलेक्टर होते आणि तेव्हा इस्टेट डिपार्टमेंटचं ते काम बघत होते. आणि इस्टेट डिपार्टमेंट किंवा कॉलनी ऑफिसर हे ज्या पदं आहे हे सेन्सिटिव्ह असल्यामुळे फार महत्त्वाची होती. आणि तेव्हा विश्वास पवार ज्या कॉन्फिडन्सनी ते काम करत होते, ॲनेक्शर असेल, इस्टेटचे काही इश्यूज असतील, ते खूप चांगल्या प्रकारे त्यांनी हँडल केले. त्यानंतर
एफ नॉर्थमधून माझी एफ साऊथला बदली झाली आणि विश्वास पवार तिथं पण एफ साऊथला त्यांचे पण काही दिवसानंतर बदली झाली आणि एफ साऊथमध्ये तर एफ नॉर्थपेक्षा जास्त इस्टेटचे इश्यूज होते, पण त्यांनी चांगल्या प्रकारे प्रॉपरली हँडल केले आणि व्यवस्थित कुठेही काही इश्यूज आले नाही आहे. त्यानंतर मी जे काही हे ऐकलं की ते वेगवेगळ्या जम्बो सेंटरला सुद्धा होते का, मला वाटते BKCला होते आणि तिथं पण त्यांनी जम्बो सेंटरमध्ये व्यवस्थित काम केलं. आता ते यल वॉर्डला AO आहेत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर. मला विश्वास आहे की तिथे ते चांगलंच काम करत असतील. त्यामुळे जे आपले विश्वास पवार आता एक वयोमानानुसार ते आपले रिटायर्ड होत आहे, त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी त्यांना त्यांच्या पुढील आयुष्य सुखी समृद्धी आणि व्यवस्थितपणे जावं अशीच एक ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. विश्वास पवार ज्यावेळी मी एल विभागामध्ये आलो त्यावेळी तक्रार निवारण अधिकारी म्हणून ते कार्यरत होते आणि एल विभाग हा सर्वांना आपल्याला माहिती आहे की एल विभागमध्ये तक्रारदारांची म्हणजे सुकाळच आहे आणि ह्या तक्रारदार विविध प्रकारच्या तक्रारदारांना त्यांना तोंड देणं, त्यांच्या तक्रारीचं निरसन करणं, काही जुनीन तक्रारदार पण असतात त्यांचंही निरसन करावं लागतं. ते चांगल्या प्रकारे सांभाळायचे कारण त्यांचा स्वभाव, त्या स्वभावामध्ये त्यांचा टापटीपणा, व्यक्तिशीरपणा, पेपर व्यवस्थित ठेवण्याची सिस्टम आणि प्रत्येक रेकॉर्ड व्यवस्थित ठेवणं, पाठपुरावा करणं, यामुळे त्यांनी चांगल्या प्रकारे तक्रार निवारण अधिकारी म्हणून काम केलं. दर सोमवारी दर शुक्रवारी माझ्याकडे जे पब्लिक ग्रीव्हन्स मीटिंग व्हायच्या, बरेच तक्रारदार यायचे, तर त्यांना व्यवस्थितपणे हँडल करणं, त्यांच्या तक्रारीचं उत्तर पाठवणं, संबंधित विभागाकडनं पाठपुरावा करून घेणं आणि त्यानंतर त्यांचं मला एकदा बोलले की माझं सर पदोन्नती होते आणि मला प्रशासकीय अधिकारी म्हणून पदोन्नती मिळते. पदोन्नतीमध्ये आता त्यांची बदली झाली होती, पण मला कारण माझ्याकडे 3 वर्ष झाली एल वॉर्डला कोणी प्रशासकीय अधिकारी नव्हते. मग प्रशासकीय अधिकारी जे निवडणुकीच्या कार्यात मग्न होते त्यामुळे इथे ही जागा तशी कोण चालवतच नव्हते प्रशासकीय अधिकारी. बरेच गोष्टी एल विभागामध्ये व्यस्तावस्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ह्याच्या विभागामध्ये झाल्या होत्या, एस्टॅब्लिशमेंट विभागात. आणि मग मी तत्कालीन सहआयुक्त होते त्यांना मी विनंती केली आणि त्यांनी माझ्या प्रस्ताव सादर केला. त्या विनंतीला मान देऊन त्यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून विश्वास पवारांची एल विभागामध्ये नियुक्ती केली आणि फक्त त्यांना 4 महिन्याचा पिरियड मिळाला. या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी कितीतरी कामगारांचे दावे असतील, शैक्षणिक भत्ते असतील, मेडिकल भत्ते असतील, रजा असतील, रजा पूर्व कार्योत्तर मंजुरी असतील, ही सर्व बऱ्यापैकी पेंडिंग कामं त्यांनी केली. सर्व होऊ शकत नव्हतं कारण लोडच केवढा पडलेला आहे आणि त्यांनी केलं. आणि असा एक चांगला अधिकारी, काम करणारा अधिकारी, प्रामाणिक अधिकारी आज निवृत्त होतो महापालिकेच्या सेवेतून. ते थोडं दुःख होतं, पण आपल्या सर्वांना निवृत्त व्हायचंच आहे वयत नियमानुसार. पण त्या व्यतिरिक्त विश्वास पवार हे एल विभागात सुप्रसिद्ध ह्यासाठी आहेत की कोणताही कार्यक्रम असू दे, विश्वास पवार हे अग्रेसर असतात, उत्साही असतात. सरकारी कुठलाही कार्यक्रम असू दे, सरकार आपल्या दारी असू दे, कुठलेही उपक्रम राबवणं असू दे, मेरी माटी मेरा देश असू दे, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असू दे, छत्रपती शिवाजी महाराज जयंती असू दे, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सखोल ज्ञान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल तर त्यांचं तर वाचन तर खूप चांगलं आहे आणि त्यांनी सुद्धा माझ्या ज्ञानात भर घातली. अशा एक चांगल्या सहकार्याला आपण महापालिकेत निवृत्त होतो. मला खूप आनंद होतो की त्यांनी सुखासुखी निवृत्त होतात. दुसरी जी इनिंग चालू होणार आहे त्या इनिंगकरता त्यांना भरभरून शुभेच्छा देतो. त्यांची निरोगी, आरोग्यमय, त्यांचे काही छंद असतील ते पूर्ण व्हावेत आणि ते असेच आसक्तमुख राहावेत, असेच व्यवस्थित राहावेत, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. प्रशासनातील उत्तम व निस्वार्थी सेवेची ही कामगिरी पार पडत असताना पवार साहेबांची दिनांक 6 ऑगस्ट 2024 पासून प्रशासकीय अधिकारी म्हणून एल विभागात पदोन्नती झाली व आज ते याच पदावरून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. पवार साहेबांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून एल विभागात अगदी प्रखरपणे व उत्कृष्टपणे सेवा बजावली. मग यामध्ये कामगारांचे प्रलंबित निवृत्ती दावे असो, कामगारांच्या रजेसंदर्भातील विविध समस्या असो, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीबाबतचे सर्व दावे इत्यादी प्रलंबित प्रकरणे त्यांनी अगदी सहजपणे व प्रचंड मेहनत घेऊन निकाली काढली. ही सर्व कामे करीत असताना पवार साहेबांना कार्यालयातील काही अधिकाऱ्यांचे तसेच मित्रवर्गांचे देखील सहकार्य लाभले व त्यातूनच एल विभागामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांचा एक हक्काचा वर्षावन ग्रुप अस्तित्वात आला. माणूस ही प्रजाती जेवढी प्रगतशील तेवढीच विस्कटलेल्या प्रत्येक धाग्यांच्या रेशीम गाठींना कुरतडणारी भासावी.
एवढी विक्षिप्त झाल्याचे आजच्या दैनंदिन जीवनात पाहावयास मिळत आहे. हा, माणसाची बौद्धिक क्षमता जेवढी प्रेरणादायी तेवढीच त्याची वैचारिक पातळी खालावत चालल्याचे चित्र आयुष्याच्या प्रत्येक अनोख्या प्रवासात अनुभवायला मिळत आहे. क्या बात आहे. तुम्ही गायकवाड साहेब काय टी वॉर्डचे? अरे काय साहेब, बऱ्याच कसे आहात? दिवसांनी भेटलो. हो, बऱ्याच दिवसांनी हो. भेटलो. काय म्हणताय? बरं आहे, बरं आहे. कुठे आहेत तुम्ही सध्या? सध्या मी आता एल विभागात. अच्छा, एल विभागात. हो. बसा बसा, आहो बसा. अहो नाही, अहो आता 2 जरा मिनिटं मला बसा वेळ हो. होतोय. एवढ्या दिवसांनी भेटलो आपण, बसा. अहो ते माझे मित्र विश्वासराव पवार प्रशासकीय अधिकारी, हा, अच्छा. ते हा, आता हा. 1 तारखेला सेवानिवृत्त होत आहेत. काय सांगता? त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी चाललोय. काय माणूस आहे, देव माणूस. हो हो. त्यांचा आवाज एकदम खणखणीत, म्हणजे मलेरिया वगैरे नाही का ऍड असतात त्या टेम्पोवरती, त्यात त्यांचा आवाज ऐकला नव्हता हो. सुंदर आवाज. हे तर काहीच नाही, ते ज्यावेळी MPW म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत होते त्यावेळेस जे सांसर्गिक किंवा असंसर्गिक रोग आहेत, तसंच त्यांचं जे लसीकरण आहे, सामाजिक स्वास्थ्याचे कार्यक्रम आहेत, या कार्यक्रमासाठी समाज प्रबोधन करून त्यांनी तिथल्या विभागातील सामाजिक स्वास्थ्य उत्कृष्टरित्या राखले. आणि इतकंच नाही, 155 मुलुंड विधानसभा मतदारसंघ त्याचे आधारस्तंभ म्हणून यांची नोंद सेवा अभिलेखात घ्यावं असं त्यावेळच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. वा वा वा. अहो ते कोविडचा महामारीचा काळ होता, त्यावेळेला ते BKCला आपलं हो. जम्बो कोविड सेंटर, तिथे ड्युटीला होते ना. हो. तिथे डेरे साहेब हो, अधिष्ठाता, हा. त्यांचे म्हणजे त्यांचे विश्वासू अच्छा. आणि एक प्रामाणिक सहकारी म्हणून त्यांनी काम केलेले. हो. त्यासाठी त्यांना आदरणीय किशोरीताई पेडणेकर, तेव्हाच्या महापौर, यांनी पुरस्कार देखील दिलेले आहे. आणि आपले उपायुक्त आहेत ना बालमवार साहेब, हो. यांनी कोविड योद्धा म्हणून सुद्धा गौरव हो. केलेला आहे. गायकवाड सर काय इथे? अरे राकेश, तू इकडे कुठे? पवार सरांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रमाला जातोय. यांना ओळखतो का? अरे हा हा. अरे लाड सर का? नमस्कार, या बस. तुम्हाला कुठेतरी पाहिलं हो सर. हो, एल वॉर्डात आपण सोबतच नाही का? अरे हा प्रभाग समितीला प्रभाग ना? समिती, अरे हा, हा. या, 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 या. कसं बसा. काय? अहो कार्यक्रम आहे आपला. जाऊया हो, बसा, अजून वेळ आहे, बसा. हे सांगत होतो ह्यांना, पवार साहेबांचं ते पूर्ण त्यांचं आयुष्य महापालिकेसाठी कसं त्यांनी खर्ची घातलंय. खरंच खरंच आपल्याकडे पण त्यांनी रिटायरमेंटचे जे कार्यक्रम असतात ना, कर्मचारी अधिकारी त्यांच्या एका सूत्रसंचालनामध्ये एवढं छान काम करतात, एवढं छान बोलतात. वा वा वा, खरंच प्रसन्न वाटतं आणि ऐकत राहावं असं वाटतं. त्यांचं भाषेवरचं प्रभुत्व तर खूप सुंदर आहे. काय शब्द फेकाय हो त्यांची. आणि एवढंच काय, आता तुम्ही दोघं सांगताय हे त्यांचं कुठलं शासकीय जीवन झालं, पण सामाजिक जीवनात पण ते काय कमी नाहीत. हो का? दरवर्षी बघा 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन असतो. ह्या दिनानिमित्त इथे शिवाजी पार्कवरती भरपूर अनुयायी येतात देशभरातून. त्यांची स्टॉलची व्यवस्था पाहणे, इतर सुविधा काय मिळतात ते पाहणे, या सगळ्या गोष्टी ते आवर्जून जाऊन करतात दिवसभर राहून. आणि थोड्या वेळात सुरू होणार आहे त्यांचा कार्यक्रम. निघूयात का? नमस्कार सर. नमस्कार. मी श्रीरंग नागरगोजे. बर. सर, आपल्या पुण्याच्या एका कार्यक्रमामध्ये आपली भेट झाली होती. हा हा हा, बरोबर. नागरगोजे साहेब ना? हो. लेखक. येस सर. बरोबर, तुमचे लेख मी वाचलेत. हा, खूप छान असतात. सर, आपला पुण्यातला कार्यक्रम ऐकला, मन भारावून गेलं सर. असं आहे की तुम्ही जे विद्यार्थ्यांना तिथल्या मार्गदर्शन केले ना, तुमच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी आमचे खूप प्रेरित झाले सर. तर या माध्यमातून आपणास विनंती करण्यात आलो आहे, तर आमच्या परदेशात होणाऱ्या एका कार्यक्रमासाठी आपण प्रमुख अतिथी म्हणून आलात आणि आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तर खूप बरं होईल सर. मनुष्य जो आहे ना, त्याच्याकडे वैचारिक विचार करण्याची पातळी आहे. तो विचार करू शकतो, आपल्या विचारांचं, आपल्या ज्ञानाचं आदान प्रदान करू शकतो. आणि म्हणून संपूर्ण या जीवनामध्ये आपण जे काही ज्ञानार्जन केलेलं आहे थोडंफार, ते जे मिळवलेलं ज्ञान
जे काही थोडेफार चांगले विचार जर आपण समाजामध्ये जर इतरांना जर ते दिले, त्यामुळे छोटासा जरी त्याच्यातून काही विचार आपला चांगला आला, समाजात गेला, त्याच्यामुळे समाजाचं स्वास्थ्य सुदृढ होत असेल ना, तर तुमच्या या अशा कार्यक्रमाला येणं मला निश्चितच आवडेल. आणि म्हणून जे काही प्राप्त झालेलं आहे तर ते मला अशा तऱ्हेने देण्यासाठी एक सुंदर अशी संधी तुम्ही देतायत खऱ्या अर्थानं. त्याबद्दल मीच तुमचे खरे आभार मानायला हवे. धन्यवाद सर. आणि म्हणून तुमच्या ह्या निमंत्रणाचं खरंच मनपूर्वक स्वागतच करेन आणि निश्चितच हा कार्यक्रम अटेंड करेन आणि याच्यामध्ये मला आनंदच आहे. धन्यवाद सर. अहो हो, पण काय नागरगोजे साहेब, आपण ह्या ओघातच इथेच बोलत बसलो. आयुष्यातल्या अविस्मरणीय वळणावर तुम्ही अंतिम टप्पा गाठलाय प्रशासनातून निवृत्तीचा. आजवर जपलेल्या माणसातल्या माणुसकीचा आणि प्रशासकीय अधिकारी या पदाच्या खऱ्या नेतृत्वाचा. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. रोते हंसते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. प्यार करते करते